आंबा हंगाम हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. या वर्षाचा हंगाम आता एक 15 दिवसामध्ये संपुष्टात येईल. आता कोकणातील हापूस आंबा जो आहे तो सगळा जो आटोपलेला आहे, संपलेला आहे. आता जो मार्केटमध्ये आंबा येतोय हा गुजरात मधून येतोय. तो गुजरात मधून येणारा आंबा हा काही थोड्या प्रमाणात हापूस येतोय आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात केशर येत आहे. त्याच पद्धतीने जुन्नर आणि आंबेगाव या भागातून हापूस चांगल्या पद्धतीने येतो आहे. आता हा सगळा जो हंगाम आहे याच्यामध्ये ग्राहकांना आता ही शेवटची संधी आहे आंबा खाण्याची. जो केशरचा जो आंबा आहे तो केशरचा आंबा हा इथे किलोवर विकला जातो आणि तो जो किलोला विकला जातो आहे त्याचा दर जवळजवळ आता मुंबई मार्केटला 80-90 पासून ते 100 रुपये किलो पर्यंत विकला जातो. रिटेलमध्ये तोच आंबा साठवून वगैरे गिरायक विकतात ते 150 रुपये किलो पर्यंत विकत आहेत. अशाच पद्धतीने हापूसचा जो आंबा आहे तो हापूसचा आंबा जवळजवळ 100-110 रुपये किलोनी विकला जातो आहे आणि तो रिटेलमध्ये सुद्धा 150 ते 160 रुपये किलोनी विकला जात आहे. परंतु जुन्नरचा जो आंबा आहे, तो आंबेगावचा जो आंबा आहे तो 2 डझनच्या बॉक्समध्ये येतो. 1.5 डझन 2 डझनच्या, हे 1.5 डझन आणि 2 डझनचे जे रेट आहेत ते आज या मितीला इथे मार्केटमध्ये 700 रुपयापासून तर 900 रुपयापर्यंतचे बाजारभाव त्या आंब्याला मिळत आहे. अशा पद्धतीने हा आंब्याचा हंगामामध्ये हे जे शेवटच्या टप्प्यातला आंबा आहे हा हंगाम संपुष्टात येत असताना रेट बाजारभाव आहेत. मी ग्राहकांना विनंती करेन की आता हा आंबा खाण्याचा अजून पाऊस नसल्यामुळे आंबा क्वालिटीला अतिशय चांगला आहे, गोळीला पण चांगला आहे. सगळ्यांनी याच्या संधीचा फायदा घ्यावा आणि आंबा संपत असताना